नागपूर अधिवेशनातून मुंबईकरांना गिफ्ट 20,000 अनधिकृत इमारतींना अभय. शिंदेंची घोषणा महायुतीला तारणार. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील 20,000 अनधिकृत इमारतींना अभय देण्यासाठी सुधारित भोगवटा अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचा तब्बल 10 लाख मुंबईकरांना फायदा होण्याची शक्यता आहे. इमारतीतील घरं विकायची ठरली तर खरेदीदाराला बँकांचं लोन मिळत नाही, त्यामुळे खरेदी विक्रीतही अडथळे निर्माण होत आहेत. तसेच ओसी नसल्यामुळे ही घरं विकताना त्यांना योग्य किंमतही मिळत नाही आणि त्याबरोबर पुनर्विकासात केवळ मंजूर नकाशाचं क्षेत्र विचारात घेतलं जातं आणि त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास करणंही अशक्य झालेलं आहे. या समस्येवर उपाय म्हणून शासनाने सुधारणांसह सुधारित भोगवटा अभय योजनेस मान्यता दिलेली आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील 20,000 अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना दुप्पट मालमत्ता कर आणि पाणीपट्टी मलनिस्सारण कर भरावा लागत होता. एवढंच नाही तर पुनर्विकासासाठी बँकेकडून कर्जही मिळत नव्हतं. मात्र आता सरकारने थेट पागडी इमारतीच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र नियमावलीच नाही तर